अनेक मराठी माणसांच्या मनामध्ये अशी एक दाट शंका आहे, चाफा लावला की साप येतो. खरं म्हणजे साप येतो नाही, त्यांच्या डोक्यात असं नाग येतो. काय येतो? तर हा जो चाफा आहे, मी ज्याच्यावर बसलोय तो, याला देवचाफा किंवा देऊळचाफा किंवा खूरचाफा म्हणतात. याचं पान तोडलं की यातनं चीक येतो. याचे वेगळे प्रकार भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर ह्याला म्हणे फुलं येतात. ती फुलांच्या मध्ये काही वेळा शेंगा तयार होतात आणि त्या शेंगांचं बी जर उगाळून नाग चावल्यानंतर लावलं तर तो नागाचं विष उतरतात. म्हणून नाग येतो आणि त्या शेंगाच खाऊन टाकतो. अशी भारतामध्ये एक मराठी माणसांमध्ये एक आख्यायिका आहे. मला कधी दिसला नाही. शेंगा येतात, शेंगाच्या बिया सुद्धा आपल्याला मिळतात आणि ह्याचं लाकूड प्रचंड टणक असतं, खूप हळू वाढतं आणि महादेवाशी याचा संबंध आहे. कारण ह्याच्यात रिच फॉस्फेट, ह्याला चीक असल्यामुळे याला गुरं खात नाहीत. तर हे एक स्टल्डी झाड आहे, अतिशय छान. फांदीपासून लागवड होते. वेगळे त्याला मंद गंध असतो आणि खूप देवळामध्ये सहजपणे वाढणारं, गुरं न खाणारं मुख्य हे महत्त्वाचं झाड आहे. ते चाफा, त्याच्यात काही शब्दशः मला अर्थ कधीही दिसला नाही की त्याच्याजवळ नाग आले.